बोगस बियाण्यांवरून ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकारचा कारभार बोगस असून त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय। अशा कंपन्यांना कोण प्रमाणित करतं? ज्या शेतकऱ्यांनी बोगस बियाणं पेरली त्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल अंधारेंनी केलाय। इतका बोगस आहे की अशा बोगस कारभाराकडून अपेक्षा ती काय करायची? नियंत्रण कोणाचं कोणावर नाहीये। ही सगळी येड्याची जत्रा आणि पेड्यांचा पाऊस अशा पद्धतीने जे काही कारभार यांचा चाललेला आहे। आता बूस्टर कंपनीवर काय गुन्हे दाखल होणार? मुळात अशा कंपन्यांना प्रमाणित कोण करतं? हे प्रमाणित करणारी जी यंत्रणा आहे अर्थात कृषी खाते आणि त्याचे सचिव, ही सगळी यंत्रणा नेमकी काय काम करते? या सगळ्यांना जबाबदार कोण? सरकार म्हणून तुमची भूमिका काय? की प्रश्न विचारणारे प्रत्येक जण तुमचे भाड्याचे टट्टे विट्टे तुमच्या संसदीय भाषेमध्ये तुम्ही शब्द नवीन प्रमाणित केलेले आहेत। तर जे भाजपाचे जे सगळे बोलणारे रोजचे भाड्याचे टट्टे आहेत, हे सगळे टट्टे यांनी आता याचं उत्तर दिलं पाहिजे। सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा, अशी आमची अवस्था झालेली आहे। त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याचा माणूस तुमच्या काय करायचं? अहो सोय बघेल तो सोयरा, गैरसोय करेल तो कसा सोयरा? त्यामुळे मामा आमच्या जिल्ह्याचे आहेत, पण मामा कामाचे आहेत का हा खरा प्रश्न। मला भरणे मामांकडनं खूप अपेक्षा आहेत। भरणे मामांनी या सगळ्यांवर तातडीने कारवाई करावी, कारण भरणे मामा मला आज अजितदादांची सगळ्यात जास्त आठवण येते। ही घटना जर घडली आणि आज दादा असते ना, तर या घटनेला पहिल्या 2 तासात जर कोण पोचलं असतं तर ते दादा पोचले असते। त्या दादांच्या पक्षातले भरणे मामा म्हणून त्यांच्याकडून मला अपेक्षा आहेत। भरणे मामा खरंच तुमच्याकडून अपेक्षा आहेत नका हो। मुख्यमंत्र्यांच्या सोबत राहून उघड ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला असं होऊ नये, ही अपेक्षा आहे माझी।